पण या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला नितीन गडकरींकडे बघितलं जातं तेव्हा नितीन गडकरींच्या कामाबरोबरच त्यांचं आडनाव सुद्धा चर्चेत येतं आणि हा महाराष्ट्राच्या राजकारणातला एक महत्त्वाचा घटक ठरतो. तेव्हा व्यक्तिशः नितीन गडकरींना किती वेदना होतात? कशाबद्दल? गडकरी म्हणून जेव्हा तुम्हाला बघितलं जातं, तुमच्याकडे मतदान करताना अरे हा गडकरी आहे असं सांगितलं जातं. मला काही वेदना होत नाही. मी कधी जातीवादाचं राजकारण करत नाही आणि मला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. उलट मी हे सांगतो की जो करेगी जात की बात उसको कसके पडेगी लात, हे पब्लिकली सांगतो. आणि मी जातीवाद केला नाही, मी करणार नाही. जात पंथ धर्म भाषा सेक्स याच्यापेक्षा माणूस आपल्या गुणांनी श्रेष्ठ आहे याच्यावर माझा विश्वास आहे. डॉक्टर अब्दुल कलाम यांना आपण फॉलो करतो ते मुसलमान होते. शिवाजी महाराजांना फॉलो करतो त्याची जात कोणती हा प्रश्न नाही मानत. आंबेडकरांना आपण मानतो, महात्मा ज्योतिबा फुलेंना मानतो. प्रत्येक मोठ्या माणसाच्या मागे त्याचं कर्तृत्व, त्याची गुणवत्ता, त्याची विजत आणि त्याने केलेलं कार्य हे त्याच्या मोठेपणाचं लक्षण असतं. त्याचा जातीशी काही संबंध नाही. आणि मी ज्या स्कूल ऑफ थॉट म्हणून आलो आहे त्यातून अस्पृश्यता आणि जातीयता वाईट आहे, ती संपली पाहिजे. त्याकरता विथ कन्व्हिक्शन काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी याची कधी चिंताही करत नाही. आणि दुसरं, मला जातपात कधी आडवी पडेल. ज्या वेळेला तुम्ही स्कूल ऑफ थॉटची चर्चा करता त्यावेळेला तुम्ही स्वाभाविकरित्या संघाला रेफर करत असणार, त्याचा संदर्भ देतच असणार. नाही, संघातच नाही, संघ, विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पार्टी. मी व्यावसायिक राजकारणी नाही आहे. पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म असं समजून वी नीड टू रिडिफाईन द डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स. सत्ताकारण म्हणजे राजकारण नाही, समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण, सेवाकारण. मी 45,000 लोकांचे जवळपास आता या 40-45 वर्षात हार्टचे ऑपरेशन मोफत करून दिले. 350 लोक ज्यांचे दोन्ही पाय नव्हते त्यांना मी पाय लावून दिले. जे सायकल रिक्षा चालवायचे मुसलमान आणि दलित समाजात 1 कोटी लोक आणि 50 लाख लोक कार्ट चालवायचे, जे बोरं जे आलं लोक पाठीवर घेऊन चालायचे, त्या सगळ्यांना मी मुक्ती दिली. मी मेकॅनाइज देऊन रिक्षा देशात आणला आणि आज एकही रिक्षा माणूस माणसाला किसणारा रिक्षा देशात अस्तित्वात नाही. त्यामुळे मी विथ कन्व्हिक्शन सामाजिक समता आणि आर्थिक समतेला मानतो. आणि मोठ्या प्रमाणावर कोविडच्या काळात 100 कोटीचं साहित्य माझ्याने विदर्भात वाटलं. रेमडेसिवीर बनवलं, फंगसचे इंजेक्शन बनवले, ऑक्सिजन प्लांट दिले, 90 ॲम्ब्युलन्स दिल्या, व्हेंटिलेटर्स 500 दिलेत, बायपॅक कॉन्सन्ट्रेट दिले, विमानातून ट्रक पाठवला आणि ऑक्सिजन आणलं आणि सगळीकडे विदर्भात ऑक्सिजन पुरवलं. अनेक ठिकाणी डॉक्टर हॉस्पिटलमध्ये, प्रायव्हेट हॉस्पिटलला पोहोचवलं. मी कधी जात पंथ धर्म अशा किंबहुना माझ्याकडे येणारे बहुसंख्य काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांची सगळी कामं केलीत. मी कधी असं होट दिलं नाही दिलं, होटकडे पाहून कधी काम नाही केलं. जो मी सांगतो लोकांना तुम्ही काळजी करू नका, जो मत देईल त्याचंही मी काम करेन, जो देणार नाही त्याचंही करेन.